इथे बस इकडे इथे बस इकडे नेणार तुला पण नेणार नेणार हा माझ्या मम्मा बरोबर जाणार म्हणा मी जाणार नाही पट्टच नाहीये नेणार तो बघापासून शाळा आहे नाही नेणार बाबुडी तुला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो आज बघा मस्तपैकी रेडी झाले तर चाललोय गावाला. आणि यांचं सगळं बांधून घेतोय ग. अय्यो टायगरला नाही नेणार, नाही न्यायचं दाबुली. तू नाही येत बाबली गावाला. येतो येतो यायचंय रे बाबलीला. रडतोय मित्रांनो. हे बघा न्यायचंय का गोंधळ घालू नको. तो बामा संगती बांधतोय. यो नेणार यो हो थांब. हे बघा ती नको हे गप. हे बघा मित्रांनो सगळं सामान बांधले. गावी न्यायचं आईला काय तर. हे बघा गोणी भरून. हा टायगर पण दाखवतोय बघा. टायगरचा पट्टा कुठं आहे? पट्टा कुठे पट्टा? हा बघ दे पट्टा. दे त्याला पट्टा. चला नको मला बांधू नको. नाही हा तो म्हणतोय बांधून चल घेऊन असा मला. हा तर घेऊन चल बोलतोय. तुला तो पडल लय वाटत नाही तुला. बाबले थांब जायचंय हो जायचंय रे बाळा. मामा नाही बोलतो जायचंय. चला मित्रांनो चल पप्पांकडे बस जा. दादाला बोलवायला ये इकडं या. चल दादाला बोलव जा. ह्याची गाई बघा किती झाली. आता चाललोय आम्ही मित्रांनो. अरे नेणार त्याला वाटतंय मला नेणार नाही म्हणून. हा भरलंय त्याचं. टायगर बसला गाडीत. हा टायगरचा आवाज आहे का? माझ्या आधी येऊन बसलाय गाडीमध्ये आहे ना. कधीच येऊन बसलाय. सर्वांच्या आधी सामान बांधत होते ना तेव्हाच येऊन बसलाय. काही किती उत्सुकता किती. केस सगळी टायगरची तोंडामध्ये. समीर कुठे गेले बाबा? चल ना लवकर. मग कधीच थांबलोय आम्ही. चिक अगीन गाडी दुरांच्या रेषा हवेत काडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया. टायगर बघा कसा मस्त बसलाय. मस्त गाडी चालले स्मूथ मध्ये आहे ना. आणि तो गाडी असं सगळं समोरून आहे ना सगळी झाडे झुडपे गाड्या चालल्यात त्या. असं सगळं बघत आनंद घेत आज चाललाय. आज टायगरने अजिबात उलटी नाही काही नाही. त्याला पाणी पण पाजलंय मी. एकदम मस्त बसलाय रिलॅक्समध्ये. हे बघा ना बसतोय मांडीवर येऊन झोपतोय सुद्धा. असं चाललंय त्याचं. नाही कुंकू मास्टर कुंकू काहीच चालू झालेलं नाही त्याचं यावेळेस. कुठं पोहोचलो? खारघरला ना. हो खारघरला पोहोचू आपण. आणि मग पण ट्रॅफिक नाही आहे रस्त्याला तरी. कारण बरेच जण आता गावाला गेलेले आहेत. आता फक्त परतीचे प्रवास चालू होईल त्यांचा. जाण्याचा कमी आहे पण येण्याचा जास्त आहे कोकणातून. आणि हे बघा बाबल्याने लगेच झोपून पण घेतलं आहे ना. असं जर झोपलं गावाला आमच्या जातानी तर ते नाही AC लावले पण हे नाही. आणि हो तुम्ही म्हणाला आता की ताई तुम्ही एकट्याच चालल्या. आणि तर टायगरचे पप्पा उद्या येणार आहेत. आणि आम्ही आता गावाला कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी जायचं विचार चाललाय. सर्व रिलेटिव्ह आहेत. बरेच रिलेटिव्ह आहेत माझे. कधी कुठे गेली नाही. खूप वर्ष झाले गेलेली नाही. मग आता म्हटलं यावेळेस आपण ना सर्वीकडे जायचं व्हिजिट द्यायची सगळीकडे. मुरुडला सुद्धा जाण्याचा प्लॅन चालला आहे. बघू अजून नक्की नाही जायचं आहे. आणि
आहे त्यासाठी टायगर येणार आहे, टायगरचे पप्पा येणार आहेत मुरुड जंजिराला जायसाठी. तर ती तुम्हाला व्हिडिओ जेव्हा बनवू शूट करू तेव्हाच तुम्हाला ती सांगू. रहस्य आहे, रहस्य गोष्ट नाही, खूप मोठं रहस्य आहे तिकडं आणि तिथूनच आमची सुरुवात झालेली आहे, ती पण तुम्हाला सांगू. मित्रांनो इथे ना सिग्नल लागलेला, तर मी सिग्नलला हे बघा काय घेतलंय आहे ना, मस्त वाटतंय ना. हा ना, तर इथं ना आम्ही हे बघा आपली बुद्धांची मूर्ती आहे ना तिथं, बुद्धांची मूर्ती याच्यामध्ये मस्त बसवणार. हा ना, त्याने आम्हाला सांगितलेलं 250 रुपये आणि बाबू बोलते 100 दे 100 दे. मी बोलली देतोय का नाही काय माहिती, आणि दिलं तरी खरंच 100 रुपयाला. बघा असं बार्गेनिंग करणारे पाहिजेत, पण छान वाटतं हे मस्त. आता हे असं चिटकवणार आणि मग वरती अशी बुद्धांची मूर्ती लावणार, छान वाटते है ना तागली है ना. हो म्हणजे बोबली पप्पू घेते गो, म्हणजे बाळ पप्पी घेते. हॉटेल संग्रामपाशी आम्ही थांबलोय आता. चल हे पट्टा बांध, टायगर थांब, पट्टा बांध, पट्टा बांध. बसू आपण आतमध्ये, थांब. वाव इकडे, हां इकडे बसूया टायगरसाठी इकडे. वा वा, हां इथे बाहेर छान मस्त मस्त पंखा आहे का नाही, मस्त ना. हो बरोबर आहे, बरोबर आहे. बरं झालं बरं झालं बरं झालं. आणि आतमध्ये नकोच होतं आम्हाला. टायगर थांब थांब, फिरू दे ना त्याला, फिरू दे ना, सोड त्याला, फिरून येऊ दे, सोड त्याला, उघडा तो नाही जाणार लांब. हा चल चल पिला, हां पिला. इकडे ये बाबुडी, ए इकडे ये, चल इकडे या, ये इकडे, तुला बाहेर सू करायचे ना. हां चला चल फिरून ये, चल बाहेर तिथे सू कर. हां कर सू. हॉटेल मस्त एकदम निसर्गाच्या सान्निध्यात, बाहेरच असा हायवे रोड आहे हा, गोवा हायवे रोड. आणि हां चल एका जागी बस सोनूल्या, लांब जायचं नाही. इथं हे डेकोरेशन एकदम मस्त बनवलं आहे. टायगर इकडे बाळा, तिकडे जाऊ नकोस, तिकडे पक्षी बघ कसे ओरडायला लागलेत. लांब नाही जायचं सोनूल्या, इकडे या, फिरू नको इकडे. ए नो नो चल, सैरा वैरा फिरू नकोस, इकडे या, चल 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 या, नो. कशी टेंट बांधले मस्त एकदम बांबूचे इथे बघा. टायगर काय आहे तिथं, इकडे जाऊ नको आतमध्ये, लोक घाबरतात ना, तुला घाबरतात ना. हां ये इकडे ये, इथं बसायचं आहे तुला. वाव मस्त आहे बघा, इंटेरियर किती छान आहे ना या हॉटेलचं. झोपडीत जेवण्याचं फिलिंग. चला या, चला आपण इथं बसूया. या येतोय दादा, इकडे या, तिथे बसायचं आहे ना तुला. हां बसा. नो नो तिथं शिसू नाही करायची हा बाबुडी. ऑर्डर दिली आम्ही जेवणाची, 10 मिनिटं होऊन गेले, अजून जेवण काय आलं नाही. आणि समीर आणि आमचा बाबू आहे ना, दोघंजण आतमध्ये तिकडे गेलेत हॉटेलमध्ये. आतमध्ये हॉटेल तिकडे आहे आणि हे पण हॉटेलच आहे, पण टायगरच्या हिशोबाने कसं ते बोलले तुम्हाला हवा लागेल डॉगला, आतमध्ये थोडं गरम होईल, त्यामुळे तुम्ही इथे बसा. तर हा बघा ना, ह्याची वाट बघा, वाट बघतो बघा ना हाताचा. कुठे गेला दादा, टायगर दादा कुठे गेला आहे बघतो बघा, आता वाकून वाकून बघतो. कुठे आहे दादा, मामा कुठे गेला, मामा कुठं आहे, कुठं आहे, तिकडून कुठे चाललास. आवाज दे त्यांना, आवाज दे, आवाज दे दादाला, आवाज दे लवकर, दे 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 दे, जोरात जोरात. चलो आत्ताशी आली बाबा फायनली. बाकी रे एकदाचं प्राईस पण सांगून ठेवा आत्ताच लवकर. घे मित्रांनो, मस्तपैकी तांदूळाची भाकरी, चिकन हंडी, आणि एवढीसाठी किती वेळ लावला. आमचं प्रांजली हॉटेल भारी त्यापेक्षा, एकदम 10 मिनिटात जेवण रेडी. मग चला आता मी खाऊन बघते कोकणाची चव, हॉटेलची कोकणी रस्सा, कोकणी चिकन हंडी, लाल लाल भडबडीत आहे एकदम.
अस्सल कोकणी चव एकदम मस्त. ओल्या खोबऱ्यामध्ये बनवली. खरंच खूप मस्त आहे, छान आहे. या सर्वांनी जेवायला मस्त एक नंबर भन्नाट चव आहे. टायगरला आता देणार नाही, तर आता ना उलट्या करत जाईल म्हणून आता नाही, घरी गेल्यावरच टायगरला. हॅलो बापरे, हा टायगर बघा मला कसं ओढत घेऊन चाललाय बघा. कोणाच्या गाड्यांजवळ जायचं. आपली गाडी आहे का ती? आपली गाडी कुठे आहे? तिकडे आहे. जा हा जा. पट्ट्यासकट गेल्या आतमध्ये. काय आणलं हे? पार्सल राहिलेलं. आणि तिथून मी हे फुलं घेतलेली आहेत. फुलं म्हणजे हे झाड असतं आणि याला कापलंय मस्तपैकी. आणि अगोदर 1000 रुपयाचं हे झालं. 1000 रुपयाचं मित्रांनो मी जेवणारी आहे का? नाही ना. आम्ही फक्त हाफ हांडी घेतली हो. हां, याला मी बोललेली घरी जाऊन मस्त सुकट भात खाऊया आईच्या हातचं आणि मस्त गरम गरम पापड भाजलेला. वा, एक नंबर. मला त्या जेवणाची चव तोंडावर रेंगाळते. तर ह्याला नको, हॉटेल पाहिजेत. मग भरा म्हटलं बिल, मी काय करू? ऐकी नाही. हां, हे बघा बाबूला म्हणलं बाबूला गेला घेतलं तरी तरी अजून तुगड्या करणार मी अजून. चांगली बस, खाली बस. मित्रांनो आता इथं पेनला आहे ना, आपटा स्टेशन आलेलं. तर खारपाड आहे बघा. कलिंगड आणि काकडी मस्त. गरमीतून काहीतरी थंड हवं आहे ना. आता ना आम्ही इथं इंदापूरच्या अलीकडे आहोत आणि हे बघा आगरी लस्सी इथे आहे ना. आमच्या बाबूनी आहे ना. आता तुम्ही म्हणाल बाबू कोण ताई? तर माझा भाऊ. मला माझ्या आईकडे प्रेमाने बाय म्हणतात आणि माझ्या आधीचा जो भाऊ आहे ना त्याला बाबू असं. आणि मोठ्या भाऊचं नाव संदीप आहे. सो ठीक आहे. तर ते बघा दोघं जण आहेत ना, समीरा आणि बाबू दोघं जण तिथं गेलेत आगरी लस्सी आणायला. तो बोलतो की इथं लस्सी एक नंबर आहे इकडची, तर मी तुला देतो ती. म्हटलं चला आहे ना, मस्त लाड करून घ्यायची. आता आहे ना माहेरी आलंय तर गेलंय. आता टायगरला पण लस्सी आहे ना. टायगर तू पण लस्सी पिणार ना? ही दोघं जण आहे ना तिकडे लस्सी पित आहेत. तर ह्याची बघा ना, ह्याला वाटतंय आम्हाला सोडून गेलंय का काय. दोघं सुद्धा ह्याची नजर तिथंच लागले. टकमक ते बघा तिथं बसलेत आहे ना. तर तिथंच बसून लस्सी पित आहेत. कारण तिथं लस्सी पितात कसं ते मटक्यामध्ये देत आहेत, त्यामुळे त्यांना ती मटक्यातली प्यायची होती. आणि ह्याची नजर तिथंच लागले. हे सोडून जातील का काय मग आम्हाला कुठं? गाडी कोण चालवणार? किती काळजी माझ्या बाळाला आहे ना. हे बघा टायगर मागाशी लस्सी खात नव्हता, तर मी त्याला लास्टला एक चमचा असा भरून बघितला तर खाल्ला. तर माझी बाबली सगळी लस्सी खाणार आहे. तर गरमीमध्ये कसं आपल्याला जेवढं उन्हाळ्यात हे होतंय त्याला बिचारायला पण तेवढंच गरम होत असेल ना. तर खातोय आता माझा बाबूली लस्सी पितोय बरं का. बरं वाटतंय त्याला पण जरा. पंपावरती गाडी थांबवली आता. टायगर बाहेर जाऊन आलाय बरं का. तिकडे जाऊन आहे ना सगळीकडून फिरून आलाय, पण गाडीच्याच पाठी गाडी काही सोडायला मागत नाही. त्याला वाटतं गावाला सोडून जातील कुठे असं आहे. बसून घे बाळा. बसण्याची स्टाईल बघा पोराची. हां बसा. मित्रांनो हे बघा आमचं माणगाव आलेलं आहे. चल आतमध्ये. आलो. टायगर चल आईकडे. टायगर चल आईकडे. ती आई तिथं आहे. चल लवकर चल लवकर. आवाज देतोय ग. तिला आवाज देतोय. रडतोय तो. टायगर पाणी दे बोलतोय. ताण लागले.
ए दार या 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 इकडे सावलीत या आई सावलीत दे सावलीत हा या 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 इकडे या 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 सुकर हा कर सुकर जा जा कुठं पण जा हे कोणतं घर आहे बोलतो आपलं हे आपलं घर नाही पी 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 हे तो म्हणतो आईचं घर कुठे गेलं आई तुझं घर तुटलं अय्या आईचं घर तुटलं आता मित्रांनो आपल्या आईचं घर कुठं आहे टायगर पण शोधतोय थांब त्याला सुसू आले वाटतं ए आई तिकडे ना बावडी आहे पाण्याची टाकी बांधले वाव हे बघा पाण्याची टाकी बांधली इथं हे बघा आई खूप खोल आहे का ग ए जाऊ नको टायगर आतमध्ये बर का ए नो जाशील आतमध्ये चल ह्याचं पाणी होतं ते आता हे टाकीचं आमचं घर कुठे गेलं आहे ना हाय खुशी झाली टायगरला खुशी झाली आता तुम्ही विचार करत असाल की इथं कुठं आलंय तर आई आहे ना इथं आहे ना झाडांना पाणी मारायला येते आहे ना हे फार्म हाऊस आहे तर तिथं पाणी मारायचं काम करते आई तर आम्ही आता रस्त्यातच जाताना आम्हाला दिसले इथंच होते ना हा बघा कसं सैरा वैरा फिरत सुटलाय हे ना चला घरात जायचं आता आत्या आजी बरे आहेत का बरी आहे ना ही कोणाची आहेत ही अनिल काकाची हा ही सोनूची मोनू अच्छा ही आमची आजी आजी आत्या आजी बा मस्त नारळ लावली तिथं बघा अशी नारळ लावायची आपल्याला बारीक बस या दोघांनी सोनूची मोनू तिकडे हो साईड मांडीवर मांडीव बस हा बसा चला घरी जायचं ना आमचं घर हरवलेलं आहे ना टायगर आपलं घर कुठे गेलेला तर तिकडं हे बघा याच्या पिशवीतून एक मित्रांनो आंबा घेतलाय मी आणि आंबा बघा आंब्याची साईज बघा केवढीची आहे बापरे गाडी बघून बघ बाबू आंबा बघ पिकलाय आता आम्ही फायनली घरी आलो हा आता हे घर आहे ना आपलं डागुली हा नेतो थांब जरा उतरू दे पाणी पिऊ दे पबी काकीनी पाणी आणलेलं आहे थंड हा काढला माझ्या काकीनी पाणी आणलंय थंड मस्त हा पिते थांबा हा बस हा तर काळू आलाय बघा मित्रांनो काळू या पण ह्या का त्याला नाही हे नो टायगर नो त्याला काही करायचं नाही नो ए आम्ही पण कमी नाही काळू म्हणावा आहे ना तू टायगर अशी मुंबईचा आम्ही गावचा टायगर आहे काय काळू बरोबर ना हा ए निघ आला नाही तर भांडण करायला लागला बघा बिचारायला यायचं इकडं पण हा येऊ देईना झालाय हा घोडा हा बघ ना काळू पण कमी नाही काळू त्याला राग देतोय चांगलाच काळू या इकडं गेला बिचारा हा आहे ना हा घोडा ए जाऊ नका त्याच्या माग हा बघा गाडीत जाऊन बसलाय याला वाटतं परत जायचं गाडीतून आता आणि हे बघा सामान व्हायची कामं चाललीत तुला नाही यायचं जातो का मुंबईला परत हा जातो का चल उतर अरे उतर घरी जायचं इथून येतो बरी या चल उतर मित्रांनो आता घरी आलेलो आहोत आणि आता सगळे चालले गाडीवरून
बॅगा वगैरे काढायची कामं, सामान उतरवायची कामं चाललेली आहेत. तर अशा रीतीने आमचा हा प्रवास झालेला आहे. आणि आता वाजले संध्याकाळचे 5 वाजता पोहोचले. 12ला निघालेलो. थांबत जेवत काही खात पीत जे काही आलो म्हणून उशीर झाला. जर लवकर आलो असतो नॉनस्टॉप तर लवकर आलो असतो, जर थांबलो नसतो कुठे तर लवकर आलो असतो असं. तर चला, तुम्हाला आजचा हा आमचा प्रवासाचा व्हिडिओ, गावी येण्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.